मित्रांनो, रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आपण भगवद्गीतेवर निवडलेला आहे. कारण जीवन जगत असताना या धावपळीच्या जीवनामध्ये, या आभासी दुनियेमध्ये, या भौतिक प्रकृतीमध्ये, या मॉडर्न युगामध्ये, या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपल्याला गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, अनेक असे पुराण शास्त्र वाचायला वेळ मिळत नाही. आणि त्यामुळे असं वाटतं की आपण भगवद्गीता ही आपण आपल्या बुद्धीच्या कृतीनुसार आपण सांगितली पाहिजे, शेअर केली पाहिजे. आणि 100 लोकांमधून एक 10 लोकांनी जरी ऐकलं तर ते चांगल्या प्रकारे ते कर्म होईल. चांगल्या प्रकारे अनेक लोकांनी जे ऐकले त्या लोकांमध्ये त्यांच्या विचारामध्ये बदल होईल. आणि म्हणून आपण भगवद्गीता सांगण्याचा प्रयत्न, छोटासा प्रयत्न आपला असतो कंटिन्यू. म्हणून मित्रांनो, आज आपण आपल्याला वाचायला वेळ मिळत नाही म्हणून आपण ऐकली पण पाहिजे. श्रवण भक्ती खूप श्रेष्ठ सांगितली भगवंतानं. श्रवण भक्ती, अनेक नवविधा भक्ती आहेत, परंतु नवविधा भक्तीमधून श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आपण ऐकली तरी ती आपली एक प्रकारची भक्तीच होते. म्हणून आजचा विषय आपण घेतलेला आहे की 16वा अध्याय आहे आणि 16व्या अध्यायामधील दैवासुर संपद विभाग योग हा जो अध्याय आहे तो अध्यायामध्ये भगवंतानं दैवी संपत्ती घेऊन जन्मलेली माणसाची लक्षणं सांगितलेली आहेत. दैवी संपत्तीने युक्त कोणती लोक असतात आणि त्यांची लक्षणं काय असतात हे आज आपण ऐकणार आहोत. तर आपण दैवी संपत्तीने युक्त आहोत का, किंवा आपल्याला काय बदल करावे लागते की जेणेकरून आपण दैवी संपत्तीने युक्त होऊ. आणि दैवी संपत्तीने युक्त झाल्याच्या नंतर आपला जो जीवनामध्ये बदल होईल, आपलं जे जीवन या समृद्धीच्या सागरामध्ये समृद्ध होऊन जाईल. 100% आपल्याला जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळतील. मग सुख असेल, समृद्धी असेल, यश असेल, विजय असेल, सगळ्या काही गोष्टी, पैसा, धन, द्रव्य, संपत्ती, ऐश्वर, सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे येतील. कशाने येतील तर दैवी संपत्तीने ज्यावेळेस आपण युक्त होऊ त्यावेळेस. कारण आसुरी संपत्तीने आपण जर युक्त असू तर त्याच गोष्टी आपल्याकडे येतील. आणि म्हणून दैवी संपत्तीने आपण युक्त असलं पाहिजे. दैवी संपत्तीचे जी लोक असतात त्या लोकांमध्ये काय गुण असतात, अनेक असे गुण आहेत. भगवंताने त्या ठिकाणी पहिल्याच अध्यायामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये सांगितले की दैवी संपत्तीने युक्त असलेली लोक अर्जुना कशी असतात. तर त्याने सांगितलं की दैवी संपत्तीने युक्त असतात ते निर्भीड असतात. निर्भयपणा त्यांच्यामध्ये असतो. ते भयग्रस्त नसतात, निर्भय असतात. त्यांना माहीत असतं की आत्मा हा शाश्वत आहे, सनातन आहे, पुरातन आहे, अच्युत आहे, अमर आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे. आत्मा हा निरंतर आहे, तो सनातन आहे, पुरातन आहे, अच्युत आहे, अमर आहे, अविनाशी आहे. आत्म्याला कधीच मरण नाही. म्हणून जीवन जगत असताना ते निर्भय असतात, ते भयभीत नसतात. जे दैवी संपत्तीने युक्त असतात ती लोक कधीही भीत नाहीत, कोणालाच भीत नाहीत. कोणालाच भीत नाही म्हणजे ते भयग्रस्त, म्हणजे जे शंका असतात. जीवन जगत असताना अनेक शंका असतात आपल्या मनामध्ये. भविष्याची चिंता असते, भूतकाळाची खंत असते. वर्तमान काळात जगत असताना आपण नेहमी डिप्रेशन, ताण तणाव, चिंता, अस्वस्थता, काळजी, भय, भीती, एन्झायटी याच्यामध्ये ग्रासलेलं असून ते भयभीत नसतात. जे काय आहे ती भगवंताची योजना आहे अशाप्रमाणे ते चालत असतात, भयभीत नसतात. आणि आत्मा कधी मरतच नाही म्हणून त्यांची पूर्णपणे भीती निघून गेलेली असते. ते भयभीत नसतात, निर्भय असतात. त्यांच्या हृदयामध्ये शुद्धता असते. हृदय हे शुद्धतेने भरलेलं असतं, पूर्णपणे निर्मळ असतं. गंगेच्या म्हणजे पाण्यासारखं निर्मळ असतं ते. त्यांचं हृदय शुद्ध असतं. कंटिन्यू त्यांच्या हृदयामधून प्रामाणिक भाव येतात. एक सत्वगुणी भाव त्यांच्या हृदयामध्ये असतात. हृदयामध्ये शुद्धता असते त्यांच्या.
कंटिन्यू वेदाचं शास्त्राचं ते अध्ययन करतात. काय करतात? वेद असतील, शास्त्र असतील, पुराण असतील, गाथा असेल, गीता असेल, रामायण असेल, महाभारत असेल, कंटिन्यू त्या शास्त्राचं ते अध्ययन करत असतात. ते दैवी संपत्तीने युक्त असतात. ते कंटिन्यू शास्त्राचं अध्ययन करत असतात. आणखी त्यांच्यामध्ये गुण असतो तो कधीही इंद्रिय तृप्तीसाठी झटत नाहीत. इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा ते त्याग करतात. म्हणजे विषय सुखामध्ये ते धावत नाहीत. म्हणजे जास्त की आपल्याला शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श याच्यातून आपण विषय सुखामध्ये धावत असतो. ते विषय सुखामध्ये धावत नाहीत. जे होईल ते समचित्ताने, समभावाने, समदृष्टीने ते पाहत असतात. यश आलं, अपयश आलं, जय मिळाला, पराजय मिळाला, लाभ झाला, हानी झाली, आपल्याला मान मिळाला, नाही मिळाला, किंवा दुःख आलं, सुख आलं, गरिबी आली, श्रीमंती आली, यश आलं, अपयश आलं, सर्वामध्ये समदृष्टीने ते पाहतात. सगळीकडे समचित्ताने, समदृष्टीने, समभावाने ते पाहत असतात. कोणचे? दैवी संपत्तीने युक्त असतात. ते कधीही विचलित होत नाहीत. दुःख आलं तरी विचलित होत नाहीत आणि सुख आलं तरी हर्ष उल्लसित होत नाहीत. समचित्ताने असतात, शांत असतात आणि तत्वज्ञानाकरिता ध्यानामध्ये दृढ असतात. तत्वज्ञानाकरिता ते ध्यानामध्ये कंटिन्यू स्थित असतात, दृढ असतात, दृढ निश्चय असतात. एकदा त्यांनी संकल्प केला की ते पूर्णपणे त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय राहत नाही. ते म्हणजे निश्चय असतात, दृढ निश्चय असतात. ते कधीही कोणाची निंदा करत नाहीत, कधीही कोणाची टवाळी करत नाहीत, कधीही कोणाच्या पोटाळक्या करत बसत नाहीत, कधीही कोणाचा उपहास करत नाहीत, कधीही कोणाची टिंगल टवाळी करत नाहीत, चेष्टा करत नाहीत, मत्सर करत नाहीत, उपेक्षा करत नाहीत. त्यांचा प्रत्येक जीवाच्या ठाई दयाभाव असतो. मग त्या प्रकृतीमध्ये, या निसर्गामध्ये, या नेचरमध्ये, युनिवर्समध्ये जेवढे जीव आहेत त्या जीवांच्या ठाई त्यांचा काय असतो? दयाभाव असतो. दयाभाव. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, मद, मत्सर याच्यापासून ते दूर असतात. कधीही त्यांना कोणी दुखवलं तर त्याच्यावर ते रागवत नाहीत. कोणी एखाद्याने उपकार नाही केला ना, अपकार जर केला तर त्याच्यावर ते कधीही रागवत नाहीत. समचित्ताने, समदृष्टीने, समभावाने त्याच्याकडे पाहतात. सर्व काही भगवंताची योजना आहे अशी पाहतात. क्रोधातून मुक्तता होते. कधीच त्यांना राग येत नाही. क्रोधातून मुक्तता होते. त्यांच्या अंगी तेज असतं, धैर्य असतं, कांती असते, सातत्याने त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असतं. एक वेगळ्या प्रकारचं तेज त्यांच्यामध्ये ते जाणवत असतं. दान देत असताना ते कधीही म्हणजे फळाची अपेक्षा करत नाहीत. कंटिन्यू जर दान देत असतील ते लोक तर ते फळाची अपेक्षा करत नाहीत. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. ते सत्वगुणामध्ये दान देतात. त्यांची श्रद्धा सत्वगुणामध्ये दान देण्याची असते. कधी राजसिक आणि तामसिक गुण त्यांच्यामध्ये नसतो. रजोगुण त्यांनी सोडून दिलेला असतो, तमोगुण त्यांचा सुटलेला असतो आणि सत्वगुणामध्ये ते नेहमी राहत असतात. दान देत असताना ते चांगल्या श्रद्धेने दान देतात, सत्वगुणामध्ये दान देतात ते. आणि कंटिन्यू ते नेहमी जीवन जगत असताना हिंसा करत नाहीत, अहिंसा करतात. प्रेम असतं त्यांच्या अंगी, दयाभाव असतो, क्रोधातून मुक्तता होते. टिंगल टवाळी करत नाहीत, कंटिन्यू कोणाची उपेक्षा करत नाहीत, समदृष्टीने समभावाने पाहतात, निर्भीड असतात, भयग्रस्त नसतात,
चिंता, डिप्रेशन, ताण, तणाव, काळजी याच्यामधून मुक्त असतात आणि नेहमी शास्त्राचं अध्ययन पठण ते करत असतात. रागातून क्रोधातून त्यांची मुक्ती झालेली असते. ते नेहमी चांगलीच कर्म करत असतात. लोकांना ज्ञान देण्याचं काम करत असतात. भक्तीमध्ये कंटिन्यू भगवंताच्या दिव्य प्रेममयी भक्तीमध्ये संलग्न असतात, समर्पित असतात, एकरूप असतात, विलीन असतात. कंटिन्यू ध्यानामध्ये दृढ असतात. त्यांना माहिती आहे की ज्ञान हे सहस्रावधी मनुष्यातून एखाद्यालाच हे ज्ञान प्राप्त होतं, म्हणून ते ज्ञान घेण्याचं काम करत असतात. आयुष्यभर त्यांच्या अंगी एक गुण असतो की ते भगवंताचं चिंतन करतात, चांगल्या गोष्टीचं चिंतन करतात, सकारात्मक गोष्टीचं चिंतन करतात. त्यांना माहिती असतं हे शरीर आहे, शरीर नाशवान आहे, परंतु आत्मा अमर आहे आणि या शरीराचा मालक क्षत्रज्ञ ते वरचे स्वामी आहेत, करता करता ते परमात्मा आहेत हे त्यांना माहिती असतं. नेहमी भक्तीमध्ये विलीन असतात. नेहमी ते त्यांना माहिती असतं की चराचरामध्ये या सृष्टीचा करता, अधिष्ठदाता, अधिपती, अधिदैवत, या सृष्टीचा नियंत्रक, नियंता, भोगता, चालवणारा शक्ती म्हणजे ती परमात्मा आहे. त्या परमात्म्याची सर्व योजना आहे हे त्यांना माहिती असतं. ते कंटिन्यू त्यांची श्रद्धा ही तामसिक राजसिक न नसता ते सतोगुणी श्रद्धेमध्ये राहतात आणि आसुरी प्रवृत्तीने ते कधी वागत नाहीत. राक्षसी प्रवृत्ती, आसुरी प्रवृत्ती, मूळ मूर्खपणासारखं ते कधी वागत नाहीत. तर ते दैवी देवासारखंच कंटिन्यू राहतात आणि ते कंटिन्यू ज्ञान, कर्म, भक्ती, त्यांना जीव काय आहे, ईश्वर काय आहे, काळ काय आहे, कर्म काय आहे, प्रकृती काय आहे यांच्याविषयी त्यांना ज्ञान असतं. म्हणून भगवंताने खूप सुंदर सांगितलं की ते हे जेवढे गुण सांगितलेले आहे ते दैवी संपत्तीने युक्त असलेल्या माणसामध्ये असतात. दैवी संपत्तीने जे युक्त असतात त्या माणसामध्ये हे गुण असतात. म्हणून आपणही आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे मित्रांनो, की आपल्यामध्ये ते गुण आहेत का. जर ते गुण नसतील तर 100% हे गुण आपण आत्मसात केले पाहिजे, अप्लाय केले पाहिजे, आचरणात आणले पाहिजे. आणि कंटिन्यू मित्रांनो तुम्हाला सांगतो गीतेचं अध्ययन आपण केलं पाहिजे. कंटिन्यू गीतेचं अध्ययन आपण केलं पाहिजे. गीतेचं अध्ययन केलं ना, आता तुम्ही सांगता की तुम्हाला असं वाटेल मित्रांनो, आपण नेहमी भगवे कपडे घालणारे बाबा पाहिलेले आहेत, व्हाईट पांढरे कपडे बाबा पाहिलेले आहेत, साधू पाहिले, संत पाहिले, परंतु एक हिल शर्ट करणारा, एक सुटाबुटातला बाबा कधी तुम्ही पाहिला नसेल. परंतु भगवंत सांगतात की तुम्ही बुटात जरी माझी हे केलं, ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला, तरी तो भक्त मला प्रिय असतो. तू कोणी असो. खूपच आपण साधू संतासारखं राहूनच करायचं असं काही नसतं. तर आपण कशा पण प्रकारे जर केलं तर 100% ते भगवंताला प्राप्त होतं. म्हणून दैवी संपत्तीचे आजची जे लक्षणं ऐकले त्या दैवी संपत्तीचे लक्षणं आपल्यामध्ये जर असतील तर 100% आपण दैवी संपत्तीने युक्त आहेत असं म्हणा हरकत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांनाही पाठवा, जेणेकरून त्यांना गीतेचं नॉलेज, गीतेचं ज्ञान प्राप्त होईल. आवडला असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.